हे नाहीये. सो ही फक्त सुरुवात आहे. तर ह्या लेसन मध्ये आज जरी आपला शेवटचा भाग आपण बघू ज्याच्यामध्ये मॉडर्न पिरियोडिक टेबल काय आहे, मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये कशी कशी अरेंजमेंट आहे एलिमेंट्सची, त्याच्यामुळे काय फायदा झालाय आणि आपला अभ्यास कसा सोपा झालाय, ह्या सगळ्या मुद्द्यांची आपली आज चर्चा होईलच. पण as I said, it is not just the end of the lesson, rather it is the beginning of the entire study of the periodic table that you might do in your 11th standard. ठीक आहे. तर मी वेळ अजिबात घालवणार नाहीये. तुम्हाला लक्षात असेल तर आपण जेव्हा हा एलिमेंटचा स्टडी सुरू केला होता तेव्हा 18th सेंचुरीच्या सुरुवातीपासून आपण ही स्टोरी बघितली होती की जेव्हा 18th सेंचुरी सुरू झाली त्या काळी सुरुवातीला जसे एलिमेंट समजले तसे त्या एलिमेंट्सची आपण ओळख करून घेतली, त्याच्याबद्दल त्यांचे केमिकल प्रॉपर्टीज काय त्याच्याबद्दल एक्सपेरिमेंट सुरू होते. त्यांनी त्याचे केलेले नोट डाऊन, त्यांच्या ज्या नोट्स होत्या, त्यांनी नोट डाऊन केलेले जे काही ऑब्झर्वेशन होते याच्यावरती त्या सायंटिस्टनी केलेल्या अभ्यास आणि त्याचं क्लासिफिकेशन याची ऑलरेडी हिस्ट्री आपण डिटेलमध्ये पाहिलेली होती. डॉबरन नायरचे ट्रायड आपण बघितले, न्यूलँडचे ऑक्टेड आपण बघितले, बरोबर. आणि त्यानंतर आपण मेंडेलिव्हचा पिरियोडिक टेबल पण बघितलं होतं, बरोबर. पटकन तुमच्यासमोर मी त्याची पीपीटी आणि त्याचे सगळे मुद्दे घेते, म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये आपल्याला काय काय करायचंय हे पण आपल्याला जस्ट वन सेक, आय एम शेअरिंग द स्क्रीन विथ यू. मग ह्या सगळ्यामधनं गोष्ट कुठपर्यंत आली होती की ह्या सगळ्याच्या सगळ्या क्लासिफिकेशन मध्ये म्हणजे राईट फ्रॉम द डॉबरन-नायर्स ट्रायड टू दी मेंडेलिव्हस पिरियोडिक टेबल वी ऑलरेडी हॅव कन्सिडर्ड दॅट दी atomic mass or the mass of an atom is the fundamental property of any element, बरोबर. त्याचा मास ही आपण फंडामेंटल प्रॉपर्टी झाली होती आणि म्हणून मग त्यांच्या ऍटॉमिक मास प्रमाणे आपण त्यांना क्लासिफाय केलं होतं. पण जेव्हा आपण ती प्रॉपर्टीज बदलली आणि जेव्हा हेनरी मॉझलेने त्याचं ऍटॉमिक तेव्हा आपलं मॉडर्न पिरियोडिक टेबल आलं. हे आपलं मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे, त्याच्याकडे आपण आज जाणार आहे, डिटेलमध्ये ते बघणार आहे. आणि ही हिस्ट्री जी काही होती, हा जो आपल्याला पहिला टॉपिक आहे एकदम छोटूसा अगदी पॅराग्राफ मध्ये डॉबरन-नायरचे ट्रायड दिलेत आपल्याला. नंतर आपण न्यूलँडचं ऑक्टेट, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की 7चा ग्रुप आणि 8वा पहिल्याच्या खाली, जसं आपलं सारेगम पधनिसा आहे तसं त्याने त्या 7 म्युझिकल नोट्स प्रमाणे एलिमेंट्सना लावले. ग्रुप ऑफ 8 असं बनवलं, म्हणून त्याला लॉ ऑफ ऑक्टेव्ह जसं म्हणतात, बरोबर. आणि हा आपल्या मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलचा अभ्यास आपण मागच्या वेळेला डिटेलमध्ये केला होता. हू वॉज डिमिट्री मेंडेलिव्ह, हाऊ दिस आयडिया ऑफ पिरियोडिक टेबल केम इन हिज माइंड. तुम्हाला माहिती नाही कसली फॅसिनेटिंग स्टोरी आहे. पिरियोडिक टेबल त्याने कसं बनवलं होतं, तर तो पत्त्यांच्या कॅटचा त्याचा जो शौक होता तो त्याने त्याच्या गेम मध्ये बदलला. आणि पत्ते म्हणजे 3 पत्ती वगैरे सारखे असे फालतू गेम नाही आहेत. त्याने जे पत्ते त्याला खेळायची जी सवय होती ती होती कॉन्सन्ट्रेशन वाढवणारे पत्ते. तुम्हाला माहिती असतील असे खूप सारे गेम असतात, कारण पत्त्यांच्या कॅटमध्ये 4 वेगवेगळे प्रकारचे पॅटर्न्स असतात ना पत्त्यांचे. ते हार्ट्स असतं किंवा मग ते झाडासारखं असतं, मग ते इस्पिक, किल्वर, चौकट आणि बदाम असे 4 असतात ना. तर 0 म्हणजे 1 ते 13, 1 ते राजापर्यंत असे 13-13-13चे 4 सेट असतात. ते पत्ते पिसून 7 लावायचे, त्याच्या खाली 6 लावायचे, मग 5 लावायचे, मग 4 लावायचे. हा खेळ मला का माहितीये, हा खेळ माझी आजी खेळायची. म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा टीव्ही बीव्ही नव्हते, रेडिओ असायचे फक्त, त्यात पण काही महत्वाच्या गोष्टी किंवा काही महत्वाच्या न्यूज एवढंच यायचं. दिवसभर रात्रभर टीव्ही सुरू आहे आणि आजकाल सारखं तर इंटरनेटचा तर लांब लांबपर्यंत संबंधच नव्हता. टीव्हीच सुरू झाले खूप उशिराने, पण मग लोकांकडे असे वेगळे खेळ होते. तर सगळेच्या सगळे पत्त्यांचे खेळ हे काही वाईट नसतात. तो खेळ मी स्वतः बघितलाय. ती ना 1-1 तास तो गेम खेळत असायची आणि मी विचारायचे काय खेळते ही. थोडं थोडं मोठं झाल्यावर मला समजलं की ती पूर्णच्या पूर्ण 13 इस्पिक, 13 किल्वर, 13च्या 13 चौकट आणि 13च्या 13 बदाम ते पत्ते हलवायचे. म्हणजे एका वेळेला एकच इकडून इकडे हलवायचं, एका वेळेला असं तसे खूप चांगले रूल आहेत बरं का. म्हणजे तुम्हाला इकडून तिकडे वस्तू ठेवायच्या आहेत, तुम्ही गड्डीच्या गड्डी उचलून ठेवू शकता, पण एका वेळेला एकच ठेवायची, असं त्याचे खूप मस्त रूल आहेत. तर तिथं खेळायची तो गेम. सो आय नो की तो गेम काय आहे आणि आय नो दॅट ही वॉज प्लेइंग द सेम गेम. त्या काळामध्ये त्याच्या पत्त्याने तो असा गेम खेळत होता आणि ते पत्ते इकडून तिकडे लावणं, इकडून तिकडे उचलणं, हा जो सगळा प्रकार आहे ना, दॅट हेल्प हिम टू मेक हिज ओन पिरियोडिक टेबल बेस्ड ऑन दी कार्ड्स गेम. त्याने स्वतःचा 63 जे काही त्याला एलिमेंट्स त्यावेळेला माहिती होते, 60-64 एलिमेंट्स जे काही माहिती होते, त्या सगळ्यांच्या प्रत्येकाच्या नावाचे कार्ड बनवले, जसे आपल्या पत्त्यांचे कार्ड असतात तसे. आणि त्या कार्डचा गेम खेळता खेळता त्याला तो पिरियोडिक टेबल त्याच्या
डोळ्यासमोर तो स्लिपिंग, तो झोपून गेला होता. आणि जेव्हा त्याला झोपेमध्ये 3 दिवस सारखा तेच 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 गेम खेळल्यानंतर झोपेत त्याला डोळ्यासमोर जे आलं, अनकॉन्शियस माइंड मध्ये पिरियॉडिक टेबलचा शोध लागला होता. ही स्टोरी मी तुम्हाला सांगितली. पण अशा फॅसिनेटिंग गोष्टी का होतात की आपल्या डोक्यामध्ये सारख्या त्याच गोष्टी असतात, त्याच्यामुळे त्या आपल्याला अननोईंगली आपल्या बॅक ऑफ द माइंड सुरू असलेले विचार आपल्याला एक गोष्ट दाखवतात की ही अशी असू शकते. डीएनएचं स्ट्रक्चर पण असंच सापडलं होतं. तुम्ही बघा, शोधून बघा, त्याची जरा हिस्ट्री इंटरनेटवर बघा, तुम्हाला समजेल की किती मस्त गोष्ट आहे. जेव्हा आपण डेडिकेटेडली एकच गोष्ट करतो की नाही, रात्रंदिवस त्याच्यामध्ये झोकून देतो स्वतःला, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये, मनामध्ये, आजूबाजूला सगळीकडे आपल्याला त्याच गोष्टी दिसतात. सो असं त्याच पिरियॉडिक टेबल त्याने बनवलं होतं. दॅट वॉज मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल, जी खूप इम्पॉर्टंट गोष्ट होती, खूप इम्पॉर्टंट स्टेप होती क्लासिफिकेशनची. कारण त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले होते. मेटल सगळे एका बाजूला आले होते, नॉन मेटल सगळे एका बाजूला आले होते, एका ग्रुपमध्ये एकसारखे एलिमेंट्स आले होते, उभे आडवे असे वेगवेगळे रँक झाले होते, आणि प्रत्येक एलिमेंटला एक सेल मिळाला होता. सेल म्हणजे उभ्या आडव्या पट्ट्या जिकडे जोडल्या जातात, तर एका ब्लॉकला आपण एक सेल म्हणतो, बरोबर. शिवाय त्याच्यामध्ये त्याने काही ऍटम्सचे ऍटमिक नंबर जे चुकले होते ते रिपेअर करून टाकले होते. सो वी ऑलरेडी हॅव हेल्प इन दी क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. पण त्याच्यामध्ये पण काही त्रुटी होत्या. जसं फेरस आणि कोबाल्ट ह्याचं जे काही वय नाही, जे काही वजन आहे ते एक्झॅक्टली सेम आहे. त्याचा जो पूर्णांक होता, जो त्याचा जो कम्प्लीट नंबर आहे तो सेम आहे, सेम टू सेम. मग तो आधी कोणता नंतर कोणता हे कळलं नाही. हायड्रोजनला फर्स्ट मध्ये ठेवायचं का 7 मध्ये ठेवायचं हे समजलं नाही. आयसोटोप्स जेव्हा आले तेव्हा आयसोटोप्स तर एकाच एलिमेंट्सचे वेगळे वेगळे वजन असलेले व्हर्जन्स असतात, राईट. जसं हायड्रोजनचे आणखीन 2 भाऊ आहेत, हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम, पण तिघही आहेत हायड्रोजनचेच एलिमेंट्स, बरोबर. त्याच एलिमेंटचे वेगळे ऍटम ज्याचं वजन वेगळं पण आहेत हायड्रोजनच. मग अशा लोकांना ठेवायचं कुठे, हा प्रॉब्लेम आला. आणि जसजसं खाली 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 जसं ऍटॉमिक नंबर वाढत गेला पिरियडिक टेबलमध्ये, तेव्हा प्रॉब्लेम असा झाला की हेवी एलिमेंटच्या मध्ये खूप गॅप आला. एका एलिमेंटचा आणि त्याच्या पुढच्या एलिमेंटच्या ऍटॉमिक वेट मध्ये खूप जास्त डिफरन्स आला. मग एवढ्या मोठ्या डिफरन्स मध्ये किती एलिमेंट्स असतील? देअर वॉज नो आन्सर टू दिस. त्याने वरच्या त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये 3 ब्लँक ठेवले होते, आणि त्या 3 ब्लँकला त्याने नावं पण दिली होती, एका बोरॉन, एका अल्युमिनियम आणि एका सिलिकॉन. आणि जेव्हा ते एलिमेंट सापडले नंतर, तेव्हा त्यांच्या प्रॉपर्टीज एक्झॅक्टली मॅच झाल्या ज्या याने दिलेल्या प्रॉपर्टीज होत्या त्याच्याबरोबर. पण तरी सुद्धा खालच्या एलिमेंट्सचं काय, या गॅप मध्ये एलिमेंट्स आहेत का नाही याचं काही उत्तर नाही. सो अशा खूप साऱ्या त्रुटी त्याच्यामध्ये होत्या. देयर वर फ्यू फ्लॉज इन दिस. दिस वॉज अ व्हेरी गुड अँड इम्पॉर्टंट स्टेप इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, बट इट वॉज नॉट द एंड ऑफ इट. म्हणून मग मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये आपण हेनरी मॉझलेने सगळी कन्सेप्टच बदलून टाकतो. बट हेनरी मॉझली वॉज नॉट डुईंग द क्लासिफिकेशन एलिमेंट. त्याचा तो मुद्दाच नव्हता, तो एलिमेंटचं क्लासिफिकेशन करतच नव्हता. ही वॉज डुईंग सम अदर एक्सपेरिमेंट. तो एक्सरे ट्यूबचा अभ्यास करत होता. While doing this experiment, he understood that the properties of the elements are based on the protons. त्याच्या न्यूक्लियस मध्ये जे काही हेवी पार्टिकल्स आहेत, जे प्रोटॉन्स आहेत, जे पॉझिटिव्ह आहेत, बट दे आर हेवी बिकॉज दे हॅव गॉट द वेट. मग त्या प्रोटॉन्समुळे त्या ऍटम्सला काहीतरी वजन आहे, आणि तेच त्याच्या प्रॉपर्टीज डिफाईन करतात. सो त्या ऍटमच्या प्रॉपर्टीज त्याच्या प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन, सो दॅट इज युअर ऍटॉमिक नंबर, अशी एकच गोष्ट बदलली. that the atomic mass number is not the fundamental property, rather atomic number is the basic fundamental property of all the elements. एक गोष्ट बदलली आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबल आपल्या समोर आला, बरोबर. हे आपण त्याचे मेरिट्स डिमेरिट्स मगाशी बोललो. मॉडर्न पिरियॉडिक टेबल आपल्या समोर आपल्या पुस्तकामध्ये खूप डिटेलमध्ये आहे. त्याचे सगळे मुद्दे आपण आता बघूया. त्याच्यामध्ये काय काय आपण बघतोय बघा. त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलेले एलिमेंट्स, कसं मेटल्स आहेत, नॉन मेटल्स आहेत, मेटल्स आहेत, कुठे आहेत, कसं आहेत, सगळं मी तुम्हाला आता सांगणार आहे. आणि त्याच्यामध्ये नोबल गॅसेस सुद्धा. मग त्याच्यामध्ये त्या एलिमेंट्सचे ग्रुप आहेत. ग्रुप म्हणजे वर्टिकल पट्ट्या. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला त्याच्यातनं समजतं, त्याची व्हॅलेन्सी आपल्याला समजते, आणि तो कसे एलिमेंट्स बनवणार आहे हे पण आपण प्रेडिक्ट करू शकतो. शिवाय ह्या सगळ्या प्रॉपर्टीज पिरियॉडिक आहे. पिरियॉडिक म्हणजे आवर्त, एका विशिष्ट टाइम नंतर परत येणार. पिरियड म्हणजे या शब्दाचा अर्थ टाइम, बरोबर. आता ह्या सगळ्या ट्रेड्स, त्यातले जे काही पिरियॉडिक टेबलमध्ये ट्रेड्स आहेत, डावीकडे काय, उजवीकडे काय, वर काय, खाली काय, इकडून जाताना काय होतं, वरून खाली काय होतं, ह्या सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण आता एक एक करून आपल्या
बुकमध्ये एकदा डिटेलमध्ये बघूया. आणि त्याची रेडियस कशी बदलते, ऍटमची साईज कशी बदलते, कशी वाढत जाते, कशी कमी होते, बॉन्डिंग कसं होतं, आणि त्यातले जे काही इम्पॉर्टंट पार्ट आहेत ते सगळेच्या सगळे आपण बघूया. आणि हा सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे ग्रुप 17, म्हणजेच काय, हॅलोजन ग्रुप्स. त्याने आपलं लेसन संपणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला मी बुकमध्ये का दाखवणार आहे, कारण त्याच्या डिटेलमध्ये मोठ्याच्या मोठं पिरियोडिक टेबल समोर असतं, सो ते एक्सप्लेन करायला खूप सोपं जातं. जस्ट वेट. आता आपल्या मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये आपण काय काय बोलणार. सो ह्याच्यामध्ये मॉडर्न पिरियोडिक टेबलचा सगळ्यात फंडामेंटल मुद्दा जो होता, दॅट दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द एलिमेंट्स आर बेस्ड ऑन देअर ॲटॉमिक नंबर, नॉट ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास मध्ये वजन येतं, ॲटॉमिक नंबर मध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या येते. बरोबर. आता त्यांनी काय सांगितलं, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा सांगता येतं. कसं येतं, आपण आता एक एक करून एक एक मुद्दा बघूया. आधी आपण बघूया आपलं पिरियोडिक टेबल. आपण जे डिस्कशन मागच्या वेळेला सुरू केलं होतं का, मला सांगा जरा. मॉडर्न पिरियोडिक टेबलचं डिस्कशन आपण मागच्या वेळेला केलं होतं का आपल्या ग्रुप? हो, केलं होतं. आपण काय काय मुद्दे बोललोय सांगा जरा मला. आपण हे एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक बोललोय ना. चला, त्याच्याशिवाय असे सुरुवात होणारच नाहीये. पटकन पटकन तिकडे जाऊया, कारण हे कंटिन्युएशन मध्येच आहे. पहिला जो ग्रुप आहे तो आहे एस ब्लॉक, मग आहे पी ब्लॉक, मधला आहे डी फॉर दीपिका, आणि एफ फॉर फ्रॉग, आय डोंट नो, एफ ब्लॉक. मला सगळ्यात आवडणारे डी ब्लॉक आहे, नॉट बिकॉज डी फॉर दीपिका, कारण त्याची वेगळी स्पेशालिटी आहे. तर तुम्हाला मी सगळ्यात एक एक करून सांगते. बघा, मी तुम्हाला मागे पण बोललो होतं की ही एक खूप मोठी सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये 4 विंग आहेत. एकूण 118 फ्लॅट आहेत. देर आर 118 फ्लॅट्स, म्हणजे घरं. एकूण या पूर्ण सोसायटीमध्ये 118 फ्लॅट आहेत. पहिली जी विंग आहे ती आहे एस ब्लॉक. हे सगळे उत्साही आणि हिरोईक पीपल आहेत. हे सगळेचे सगळे मेटल आहेत आणि खूप स्ट्रॉंग मेटल आहेत. एवढे स्ट्रॉंग मेटल आहेत की कोणाला मदत नको असेल तरी पण हे मदत करायला जातात, बिकॉज मेटल्स ऑलवेज गिव्ह द इलेक्ट्रॉन्स. ह्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आता जेव्हा आपण बघू तेव्हा काय होईल ते बघा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यांचा नंबर बघायचा. ग्रुप नंबर 1 आहे, तर त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन. हायड्रोजनच्या शेलमध्ये एकच आहे की नाही. लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3. मग आपलं ऍटॉमिक नंबर आहे 3, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार, 2 आणि 1. सोडियमचं आहे 11. 11 काय, ऍटॉमिक नंबर, मग काय येणार, 2, 8 आणि 1. असंच खाली 19, 2, 8, 8, 1. बरोबर. आता हा आहे रुबिडियम. रुबिडियमचं पण असंच 2, 8, 18 आणि 1. याच्या पण आउटर मोस्ट शेल मध्ये 1. याच्या पण सिझियमच्या 1 आणि फ्रॅन्शियमच्या पण 1. ग्रुप 1 असल्यामुळे ह्या सगळ्याच्या सगळ्या उभ्या पट्टीमध्ये द फर्स्ट ग्रुप ऑल द एलिमेंट्स विल हॅव जस्ट 1 इलेक्ट्रॉन इन द आउटर मोस्ट शेल. म्हणून ते सगळे ग्रुप 1 मध्ये आहेत. कळलं? किती भारी गोष्ट बघा. तुम्हाला कोणी विचारलं सोडियमची व्हॅलेन्सी काय, 1, बिकॉज इट इज इन ग्रुप 1, सो इट इज हॅव्हिंग जस्ट 1 इलेक्ट्रॉन इन द आउटर मोस्ट शेल. एक इलेक्ट्रॉन दिला की झालं, संपलं. आता सेकंड ग्रुप, ग्रुप 2 इज अल्कलाइन अर्थ मेटल्स. दिस वेर ऑल अल्कली मेटल्स. अल्कली मेटल्स व्हेरी व्हेरी बेसिक. बेसिक म्हणजे बेसिक प्रॉपर्टी असलेले. ऍसिडिक प्रॉपर्टी, बेसिक प्रॉपर्टी, बरोबर. त्यातलं हे बेसिक प्रॉपर्टी. व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन गिव्हर्स ते, म्हणून ते कोण आहेत, बेसिक प्रॉपर्टी दाखवतात. कोण, फर्स्ट ग्रुप. दुसरे जे आहेत ते आहेत अल्कलाइन अर्थ मेटल्स. दे आर ऑल्सो बेसिक इन द नेचर. जस्ट लाईक फर्स्ट ग्रुप, दे आर ऑल्सो eager टू गिव्ह द इलेक्ट्रॉन्स, येट दे स्लाइटली बिहाइंड द ग्रुप 1. ग्रुप 1 वाले तर तयारच असतात, कोण दिसलं की फेकलं इलेक्ट्रॉन, इतके तयार असतात. सेकंड ग्रुप वाले थांबतात आणि देतात. ते देतातच, त्यांना पण द्यायचे, त्यांना 2च इलेक्ट्रॉन द्यायचे, त्याच्यामुळे ते देऊन मोकळे होतात. सो दे कॅन कम्प्लीट देअर ऑक्टेट. बरोबर. मग आता बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम आणि रेडियम ह्या सगळ्याच्या सगळ्या एलिमेंटच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन. कसे काय, आता मी हे इथे लिहिले ना, असं याचं या बाजूला लिहितो. बेरिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल, ऍटॉमिक नंबर आहे 4.
तर हे काय असेल 2 आणि 2, बरोबर. 2 आणि 2 4 आहे की नाही. हे आहे 12. 2 8 2, बरोबर. 2 8 2. के शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, एल शेल 8, एल शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन, एम शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन झाले. म्हणजेच जसं तुम्ही खाली 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 जाल, द एंटायर ग्रुप 2 विल हॅव ऑल द एलिमेंट्स हॅव्हिंग ओनली 2 इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलेन्स शेल. सो द व्हॅलेन्सी ऑफ ग्रुप 2 इज 2. सो सिम्पल, बरोबर. आता इथपर्यंतची गोष्ट किती इझी होती, बरोबर. कारण हे कोण आहेत, एस ब्लॉक एलिमेंट्स आहेत. एस ब्लॉक मध्ये तुम्हाला जसं म्हटलं, दे आर व्हेरी व्हेरी हॅपी टू गिव्ह द इलेक्ट्रॉन्स. व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग बेसिक कॅरेक्टरिस्टिक असलेले एलिमेंट्स. हे सगळे मेटल्स आहेत. दिस आर ऑल मेटल्स. मग येतात पी ब्लॉक. एस ब्लॉक नंतर आपण पी ब्लॉक कडे जाणार आहे. का? कारण की हे मेन ग्रुप आहेत. मेन ग्रुप, इम्पॉर्टंट ग्रुप्स. ती मेन नाहीये का? डी कडे आपण एक टप्पा नंतर बघू. आधी आपण पी ब्लॉक कडे बघू. कारण जसं हायड्रोजन नंतर हेलियम येतो, बेरिलियम नंतर बोरॉन येतो, त्याच्या आधेमध्ये काहीही नाहीये. मॅग्नेशियम नंतर अल्युमिनियम येतो, त्याच्या आधेमध्ये काहीच नाहीये. तर दिस इज पिरियड 1, पिरियड 2, पिरियड 3, असं करत करत पिरियड 7. पिरियड म्हणजे आडव्या पट्ट्या, हे आपण बोललो होतो. ग्रुप्स म्हणजे उभ्या पट्ट्या, उभे उभे ग्रुप म्हणजे ग्रुप, आडव्या आडव्या म्हणजे पिरियड. तर ग्रुप 3 पर्यंत म्हणजे पिरियड 3 पर्यंत जे काही आहे ते पहिल्याच वरच्या सगळ्या 3 कॅटेगरीमध्ये तुम्ही बघा, डी ब्लॉक एलिमेंट्सच नाहीत, बरोबर. तर 20 नंबर पर्यंत जे आहे ना, ही गोष्ट जी आहे ती सिम्पल चालते. तुम्हाला आठवत असेल तर ट्रायड मध्ये किंवा न्यूलँड ऑक्टेट मध्ये 20 नंबर पर्यंतच्या गोष्टी सुखासुखी बरोबर चालल्या होत्या. 20च्या पुढेच सगळा गोंधळ व्हायला सुरुवात झाली. असं का झालं ते तुम्हाला मी सांगते. त्याचं कारणच आहे की ते इलेक्ट्रॉन डी ब्लॉक मध्ये येतात. तर ते डी ब्लॉक म्हणजे काय असतात बघूया आपण. आधी पी ब्लॉक बघूया. कारण हे सगळे वरचे जे आहेत हे सिम्पल लोक आहेत, साधी लोक आहेत. साधी माणसं असतात ना, साधी माणसं, तशी आहेत हे 20 पर्यंतचे. त्यांच्या आयुष्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन नाहीये. साधं सरळ सोपं चांगलं आयुष्य त्यांचं. कारण काय, ऍटॉमिक नंबर कमी आहे. ऍटॉमिक नंबर कमी, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कमी, नंबर ऑफ प्रोटॉन्स कमी, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स कमी. छोटे हलके चांगले लोक, कॉम्प्लेक्स नाही, विचित्र विचार, खूप पैसे आहेत, खूप श्रीमंती आहे, काय करू माहिती नाही, झोप येत नाही, असे प्रॉब्लेम्स त्यांना नाही येत अजून. कारण ते त्यांच्या याच्यात छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत, इझिली सॉल्व्ह करतात, जास्त रिॲक्टिव्ह आहेत, छोटे पण मस्त आहेत, कळलं का. म्हणून आधी आपण आता पी ब्लॉक कडे बघू. आणि असंही हा ग्रुप 1, हा ग्रुप 2 आणि हा खरा ग्रुप 3, 4, 5, 6, 7 आणि 8 आहे. आणि ह्यांना खरं D1, D2 अशी नाव आहेत. आता हे याचं नाव 2 नंतर 3 आलंय आणि इकडे 12 आलंय आणि मग इकडे 13 आलंय. पण खरं तर हे 10च्या 10 वेगळे आहेत. आणि हा 2 नंतरचा पुढचा ग्रुप आहे हा 13, पण तो आहे ऍक्च्युली ग्रुप नंबर 3. आणि हा आहे ग्रुप नंबर 4, हा आहे 5, हा आहे 6, हा आहे 7 आणि हा आहे ग्रुप 8 किंवा ग्रुप 18, तुम्ही काही म्हणा त्याला. आता असं का मी सांगते ते तुम्हाला समजेल बघा. बघा, ग्रुप 1 मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन होता 1. ग्रुप 2 मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स होते 2. ग्रुप 3 मध्ये ह्या पूर्ण ज्या पूर्ण पट्टीमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत 3, ह्याच्यामध्ये आहेत 4, ह्याच्यामध्ये आहेत 5, ह्याच्यामध्ये आहेत 6 आणि ह्याच्यामध्ये आहेत 7. काहीच फरक नाही पडलाय. 3चा 13 झाला, 4चा 14 झाला, 5चा 15 झाला, काहीच फरक पडला नाही. कारण मध्ये बरोबर 10 ग्रुप येऊन बसलेले आहेत. 3ला तुम्ही 13 म्हटलं तर नंबर बदललाय, पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर इलेक्ट्रॉनिक बघा ना, 5चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 2 आणि 3. 13चा काय येईल 2, 8, 3, बरोबर चाललंय का. आता हे झालं आपल्या थर्ड ग्रुपचं. फोर्थ ग्रुप मध्ये काय आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं बदलेल. कार्बनच बघा उदाहरण 2 आणि 4, बरोबर का ना, बरोबर झालंय ना, समजतं ना काय चाललंय. म्हणजे ह्याच्या व्हॅलेन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन आहेत 4. तुम्ही त्याला 14वा ग्रुप म्हटलं तरी पण ते 4च आहे. आणि ह्याला 15वा म्हटलं तरी ह्याच्या व्हॅलेन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन आहेत 2 आणि 5. आहे नायट्रोजन. ह्याच्या व्हॅलेन्स शेल मध्ये आहे 2 आणि 6, आहे ऑक्सिजन. आणि हे आहेत सगळ्यात डेडली लोक, हे आहेत 2 आणि 7, हे आहेत हॅलोजन्स. त्याने आपला धडा संपणार आहे हॅलोजन ग्रुप.
आता ह्याचा अर्थ तुम्हाला समजला का? द ग्रुप नंबर इज इंडिकेटर ऑफ द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ग्रुप 17 म्हणजे ग्रुप 7, तर त्याच्या व्हॅलेन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 7. म्हणजे त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? 7. मग त्याची व्हॅलेन्सी किती असेल? 1. ऑक्टेट कम्प्लीट करायला 7 इलेक्ट्रॉन आहेत, एकच कमी आहे. मग एक घेतला की ऑक्टेट पूर्ण झाला. म्हणजे याची व्हॅलेन्सी, आता याची व्हॅलेन्सी मी लिहिते हिरव्या रंगाने. हॅलोजनची व्हॅलेन्सी आहे 1, ह्याची व्हॅलेन्सी आहे 2, ह्याची व्हॅलेन्सी आहे 3. हे काय करतात? 3 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन घेतात. ग्रुप 14 हा एक वेगळा स्टार ग्रुप आहे. त्यांच्या व्हॅलेन्स शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, त्यांना 4ची गरज आहे. मग हे काय करतात? 4 इलेक्ट्रॉन शेअर करतात. हा ग्रुप हा वेगळा ग्रुप आहे, स्पेशल ग्रुप. इलेक्ट्रॉन देऊन किंवा घेऊन टाकणारे लोक नाही आहेत, हे शेअर करणारे लोक आहेत. आता ह्याच्याकडे 3 जास्त आहे, मग हे 3 इलेक्ट्रॉन देतात, हे 2 इलेक्ट्रॉन देतात आणि हे 1 इलेक्ट्रॉन देतात. कोण? उभे उभे उभ्या पट्टीतले लोक. समजलं? व्हॅलेन्सीचा गेम बघा. आता बघा, ग्रुप 1 ची व्हॅलेन्सी आहे 1, 2 ची आहे 2, 3 ची आहे 3, 4 ची आहे 4, 5 ची आहे 3, मग परत 2, मग परत 1 आणि 18 ग्रुपची आहे 0. ह्याचा अर्थ कळला का? हे 1 2 3 4 4 3 2 1 क्रमाने वाढलं, क्रमाने कमी झालं. ह्याच्यामध्ये एक पॅटर्न आहे आणि यालाच म्हणतात पिरियड. म्हणजेच काय? रिपीट होणं. बाय द वे, तुम्ही आता 10वीत आहात, 10वीत तुम्हाला बायोलॉजी पण आहे. बायोलॉजीमध्ये पण पिरियड किंवा मेन्स्ट्रुअल सायकल असा एक मुद्दा येतो. ते पिरियड म्हणजेच काय आहे? एका टाइम लिमिट नंतर किंवा एका विशिष्ट वेळेनंतर हॉर्मोनल चेंज येतो, तो पिरियड आहे. आफ्टर धिस पिरियड द सायकल विल चेंज. म्हणजेच काय होईल? हॉर्मोन्सची सिच्युएशन बदलेल आणि बॉडीमध्ये बदल होतो, म्हणून त्याला पिरियड्स म्हणतात. बरोबर की नाही? पिरियड या शब्दाचा अर्थ आपण कसा 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 कुठे कुठे वापरलेला आहे बघा. बरोबर? पण त्याचा प्युअर अर्थ आहे एका विशिष्ट काळानंतर रिपीट होणे. बरोबर? बायोलॉजीचं काय सांगितलं? बायोलॉजी होतं ना मला पण, तुम्हाला पण आहे की नाही? माहिती असलं पाहिजे आपल्याला. इट इज युज्ड एव्हरीवेअर. आता बघा, समजलं तुम्हाला? आता ह्या एका डिस्कशन मधनं आपल्याला काय समजलं की युअर ग्रुप विल टेल यू व्हॉट इज द व्हॅलेन्सी, व्हॉट आर द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स अँड हाऊ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विल बी. बरोबर? आता या सगळ्यांमध्ये वर्टिकल 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 ग्रुपमध्ये आणखी एक गोष्ट आपण बोललो ती आहे ग्रुप 18 हे जन्मतःच सगळं चांदीचा, डायमंडचा, तुम्ही जे म्हणाल तेवढा महाग श्रीमंत चमचा तोंडात जन्माला येऊन आलेले. अतिश्रीमंत ते. दे हॅव कम्प्लिटेड देअर ड्युप्लेट फॉर हेलियम, ऑक्टेट फॉर दीज ऑल, म्हणून ते कोणाबरोबरच रिएक्ट करत. दे आर व्हेरी व्हेरी हॅपी इन द लाईफ. राईट? आता हे झालं 18 ग्रुपचं डिस्कशन. ते वेगळे आहेत, ते नोबल गॅसेस आहेत, ते इनर्ट गॅसेस आहेत, तो 0 ग्रुप आहे, असं तुम्ही त्याला काहीही म्हणू शकता. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की हे मेटल आहेत, नाही कोण आहेत? ह्याच्यामध्ये हे सगळे हिरवे दिसतात ना, हे पण मेटल्सच आहेत. निळी जी झिगझॅग लाईन आहे ही अशी निळ्या रंगाची पायरी सारखी, हे मेटलॉइड्स आहेत आणि त्याच्या पुढचे जे सगळे आहेत ते नॉन मेटल्स आहेत. हे पण नॉन मेटल्स मध्ये येतात, पण ते कोणाबरोबर रिएक्ट करतात. कळलं? म्हणजे पी ब्लॉक मध्ये, पी ब्लॉक हा सोसायटीची ती विंग आहे ज्याच्यामध्ये भांडकुदळ शेजारी पण आहेत आणि हिरो लोक पण आहेत. थोडे कधी यांच्याकडे असे लोक असतात ना दोन्हीकडे राहणारे, असे पण लोक आहेत. आणि हे नॉन मेटल म्हणजे कोण? विलन लोक. विलन, हिरो मधले ऍक्टर्स आणि त्यातले एकदम स्ट्रॉंग पिलर्स, असे सगळे लोक या पी ब्लॉक मध्ये जाऊन बसलेले. म्हणजेच काय? दिस इज द मिक्सचर ऑफ ऑल टाईप ऑफ पीपल. ते असे असतात ना, म्हणजे नळावरच्या भांडणापासून ते एकदम रॉयल लोकांपर्यंत सगळे लोक इकडे येऊन बसलेले आहेत. हा एक वेगळाच ग्रुप आहे पूर्ण पिरियोडिक टेबल मधला. पी ब्लॉक, ओनली पी ब्लॉक हॅज ऑल टाइप्स ऑफ एलिमेंट्स इन दॅट. ठीक आहे? हा झाला पी ब्लॉकचा मुद्दा. डी ब्लॉकचं काय? डी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये 3 ते 12 अशा आडव्या पट्टीमध्ये 10 10 10 10 मोजा बरं. 1 2 3 21 ते 30 झाले की नाही 10. हे 10, हे 20, हे 30, हे 40 असं म्हणायला पाहिजे बरं का. पण असे नाही आहेत. हे 10 आणि हे 10 हे 20 आहेत आणि इथून पुढचे
जे काही आहेत ते 10 मधले 9 आणि हे 9 आणि ह्या ग्रुपचं आणि या ग्रुपचं काय ते मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं. हा ग्रुप आला आहे इथे आणि हा ग्रुप आला आहे इथे. हा लालू ग्रुप आहे आणि हा ऍक्टिनियम ग्रुप आहे, बरोबर. तर हे या ग्रुपचे एक्सटेंडेड 14 का 15 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 15 बरोबर. हे 15 आणि वरचे 10 असे एफ ब्लॉक चे एलिमेंट. हे 15 आणि 15 म्हणजे हे 30, म्हणजे हे 30 कुठून आले खरं तर यांच्याच पोटात ना. हे 30 आणि हे किती आहेत मग आता 10 आणि 10 20 आणि हे उरलेले 9 आणि 9 18. करा आता बेरीज, सांगा मला किती झाले. माईक ऑन करून बोला की, काय मी एकटीच अभ्यास करते का. 68 एवढे सगळे डी ब्लॉक एलिमेंट आणि एफ ब्लॉक एलिमेंट एकत्र केले तर होतात 68 एलिमेंट. हे एफ ब्लॉक काय एलिमेंट आहेत सांगते. त्याच्या आधी डी ब्लॉक काय एलिमेंट आहेत ते ऐका. बघा डी ब्लॉक मध्ये काय होतंय. डी ब्लॉक हे मेटल आणि इकडचे नॉन मेटल यांच्यामधले ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत. डी ब्लॉक एलिमेंटले ट्रान्झिशन एलिमेंट. ट्रान्झिशन या शब्दाचा अर्थ आहे बदल. डी ब्लॉक एलिमेंट हे मॅजिकल एलिमेंट्स आहेत. मॅजिकल म्हणजे त्यांच्याकडे अशा वेगळ्याच प्रॉपर्टी आहेत ज्या बाकीच्या मेटल्सकडे सहसा नाही आहेत. एफ ब्लॉक कडे पण त्या नाहीत, त्या डी ब्लॉक कडेच आहेत. कसं काय. डी ब्लॉक मध्ये एक्स्ट्रा रिकाम्या शेल आहेत. रिकाम्या शेल म्हणजे वेकेंट शेल, अशा इकडे तिकडे पडलेल्या रिकाम्या रिंग्स आहेत. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जाऊ शकतात आणि तिथून इकडून 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 असे फिरू शकतात, उड्या मारू शकतात. त्याच्यामुळे काय होतं त्यांच्या प्रॉपर्टीज बदलतात आणि हे मल्टिपल व्हॅलेन्सेस दाखवू शकतात. तुम्हाला 10वीला, तुम्हाला 9वीला तो भाग होता ना, 9वीला होता ना मल्टिपल व्हॅलेन्सेस, बरोबर. जसं Fe2 Fe3 होतं, Cu2 Cu3 होतं, बरोबर. क्युप्रस आणि क्युप्रिक असे दोन वेगवेगळे तो कॉपर त्याचे हे दाखवतो, त्याबरोबर म्हणतो बॅलन्सेस दाखवतो. असं का होतं. याचं कारणच असे की त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स फिरण्याकरता एक्स्ट्रा शेल आहेत. माझी इच्छा आहे की आता बघा तुम्हाला मी उदाहरण सांगते. माझी एक, जसं मी तुम्हाला मागे बोलते, माझी एक खूप चांगली मैत्रीण आहे. तिच्याबरोबर मी कुठल्या पण गोष्टी डिस्कस करू शकते. माझ्या अभ्यासातल्या असतील किंवा शाळेतल्या गोष्टी असतील किंवा एखाद्या वेळेला माझ्या घरामध्ये मला काहीतरी प्रॉब्लेम येतोय की मला समजत नाहीये मी हे काय करू, किंवा हे बघ मला असं वेगळंच काहीतरी आर्टिकल दिसलंय, ह्याचं काय काही टॉपिक असू शकतो, मी त्याशी काही बोलू शकते. तर तिच्याशी काय बोलायचं ही लिबर्टी माझ्याकडे आहे. तिच्याबरोबर रिॲक्ट कसं करायचं हे मला माहिती. पण असे खूप आपले कलिग असतात, असे खूप सारे आपले मित्र असतात जे फक्त नावाला मित्र असतात. त्यांच्याशी काय बोलायचं हे आपल्याला माहिती असतं, बरोबर की नाही. घरामध्ये आपण जे बोलतो ते सगळे सगळे शाळेत बोलतो का. शाळेत आपण जे जे काही करतो ते सगळे सगळं आपण घरी करू शकतो का. नो, नॉट पॉसिबल. सिच्युएशन प्रमाणे आपल्या रिॲक्शन बदलतात. घरी मी एकदम शांत सभ्य गोड मुलगी असते, जे सांगितलं ते सगळं मी ऐकते, घरातली कामं करते, मदत करते. शाळेमध्ये मी किती आगाऊ असते, माझ्या मैत्रिणींना विचार. हे का होतं. बिकॉज सिच्युएशन वेगळी, तिथला वयोगट वेगळा आहे, त्या लोकांशी माझं बॉन्डिंग वेगळं आहे, घरामधलं माझं बॉन्डिंग वेगळंच. सो मला Fe+2 व्हायचंय का Fe+3 व्हायचंय हे कशावरती अवलंबून आहे, मी कुठल्या कंडिशन मध्ये रिॲक्ट करणार आहे त्याच्यावरती अवलंबून. माझ्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे आणि माझ्याकडे जागा पण आहे इलेक्ट्रॉनला फिरवायला, जागा ठेवायला इकडे आहे. मी कोणाबरोबर कशी रिॲक्शन करते हे रिॲक्शनच्या कंडिशनवरती अवलंबून असतं आणि हे फक्त डीब्लॉक करू शकतात. त्यांच्याकडे या मोकळ्या मोकळ्या जागा आहेत. आणि जसजसे डीब्लॉक मध्ये तुम्ही खाली 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 याल, तुम्हाला मागे पण मी सांगितलं होतं, हे सगळे इंटरेस्टिंग जड लोक आहेत, सगळे श्रीमंत लोक आहेत. जगातले सगळ्यात श्रीमंत एलिमेंट याच गटामध्ये येतात. श्रीमंत म्हणजे महागडे एलिमेंट, त्यांना रॉयल एलिमेंट्स म्हणतात, बरोबर. रॉयल का, दे आर व्हेरी व्हेरी रिच. सोन्याची किंमत बघा, प्लॅटिनमची किंमत बघा, चांदीची किंमत बघा, हे सगळेच्या सगळे महागडे धातू आहेत. हे निसर्गामध्ये असे मोकळ्या मोकळ्या एकटे एकटे मिळतात. उनको कुछ फरक नाही पडता. सोन्याला काही गरज नाही कोणाबरोबर मैत्री करायची, कोणाच्या बरोबर तरी बॉन्ड करायची, हायड्रॉक्साईड बनवू, ऑक्साईड बनवू, अल्युमिनेट बनवू, काहीच गरज नाहीये. तो त्याची खाणच अशी असते की प्युअर सोनं असतं. दगडच सोन्याचं मिळतं, थोडीफार इकडे तिकडे माती बिती असते, त्याला क्लीन केलं की प्युअर सोनं मिळतं. अशीच प्युअर चांदी पण मिळते, असंच प्युअर कॉपर पण मिळतं, बरोबर.
प्लॅटिनम, पॅलेडियम हे पण असे श्रीमंत धातू आहेत. हेवी आहेत, त्यांना शाईन आहे आणि ते खूप स्पेशल आहेत म्हणून ते वेगळे आहेत. या गटातल्या प्रत्येकामध्ये अशी काही ना काही खूबी आहे. पण आपला टॉपिक फक्त डी ब्लॉक नाही. सांगायचा मुद्दा 20 नंतर 21, 22, 23, 24 असं करत करत जेव्हा आपण 30 वर जातो आणि मग नंतर आपण 31 वर जातो, हा गॅलियम जो आहे ना, हा ह्या पूर्ण पिरियड मधल्या मेटलिक प्रॉपर्टीचा शेवट करतो आणि त्याच्या पुढे येतो जर्मेनियम. आणि जर्मेनियम इज अ मेटलॉइड. त्याच्या पुढे आहे दुसरा मेटलॉइड, त्याच्या पुढे आहेत नॉन मेटल. असं पुढच्या 5व्या पिरियडमध्ये पण होतं, जसं 6व्या पिरियडमध्ये पण होतं आणि 7व्या पिरियड मध्ये पण होतं. म्हणजेच मेटल्स कडून नॉन मेटलकडे जाणारी जी लाईन आहे ती आहे डी ब्लॉक आणि ते काय करतात, ट्रान्झिशन करतात. आणखी एक इंटरेस्टिंग मुद्दा, आपण जसं बघितलं लेफ्ट साईडला मेटल आहेत, राईट साईडला नॉन मेटल्स. मग ह्या सगळ्या मेटल्स नॉन मेटल्स मधल्या मेटलर्सच्या याच्यामध्ये एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, ती आहे ऍटमची साईज. ऍटमची साईज लेफ्ट कडून राईट कडे कमी 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 होत जाते, वाढत 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 जाते. असं का? सोपी ट्रिक आहे, लक्षात ठेवा, खूप सोपं आहे. फर्स्ट पिरियड मध्ये एकच शेल आहे, हा न्यूक्लियस, एक शेल. दुसऱ्याच्या मध्ये न्यूक्लियस, फर्स्ट शेल, सेकंड शेल. थर्ड याच्यामध्ये न्यूक्लियस, फर्स्ट शेल, सेकंड शेल, थर्ड शेल. लाईकवाईज फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि 7th पिरियड मध्ये जेव्हा तुम्ही बेसिक आयटम्स काढलात, 7th मध्ये काय होणार आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. अरे अरे, 7वा कुठे गेला? मला आता इथे जागा नाही काढायला, बरोबर, तुम्ही समजून घ्या. 7 वेगवेगळे रिंग्स असतील. आता तुम्ही बघा, आपण जेव्हा ऍटमची रेडियस मोजतो तेव्हा आपण ऍटम किती मोठा आहे हे मोजतो, हे आपण 9वीत शिकलोय मेजरमेंट ऑफ मॅटर मध्ये. याची रेडियस खूप छोटी आहे, ह्याची त्याच्यापेक्षा मोठी, ह्याची त्याच्यापेक्षा मोठी, आणि एकदम खालच्या ग्रुपमध्ये सगळ्यात मोठी आहे की नाही. सो द ऍटम इज इन्क्रीजिंग डाऊन द ग्रुप. कारण पिरियडच वाढलेत म्हणजेच काय, त्याच्यातले नंबर ऑफ शेल्स वाढलेत. नंबर ऑफ शेल्स वाढलेत म्हणजे रेडियस वाढली. रेडियस वाढली म्हणजे आपला ऍटम मोठा मोठा होत चाललाय, बरोबर. डाऊन द ग्रुप काय होतंय, आपल्या ऍटमची साईजच वाढते, कारण की त्याच्यामध्ये शेल्सची संख्या वाढत वाढत जाते. प्रत्येक पिरियड मध्ये एक एक शेल वाढत गेला म्हणजे आपला ऍटम मोठं झालं की नाही. डाऊन द ग्रुप तुमचा ऍटम असाही मोठा होणार, हे समजलं. आता अक्रॉस द पिरियड काय होतं, अक्रॉस द पिरियड म्हणजे पिरियडच्या रांगेत काय, हे तर इतकं भारी आहे बघा. आपण ही दुसऱ्या पिरियडची गोष्ट घेऊयात. लिथियमच्या स्ट्रक्चरकडे जर आपण बघितलं तर लिथियमच्या फर्स्ट शेल मध्ये आणि सेकंड शेल मध्ये इलेक्ट्रॉन आहेत, ह्याचे 2 आहेत आणि याच्यामध्ये 1, बरोबर, 3 इलेक्ट्रॉन झाले. बेरिलियमचं स्ट्रक्चर जर मी काढलं तर मी काय करते, इथे एक स्ट्रक्चर काढते सेकंड पिरियड मधल्या ऍटम्स. हा न्यूक्लियस झाला, हा फर्स्ट पिरियड झाला. फर्स्ट पिरियड मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. सेकंड पिरियड काढते, जरा थोडासा मोठा काढते, ठीक आहे. आता मी काय करते, एकेका एलिमेंट्सचे इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये टाकत जाते. लिथियमचे एकच इलेक्ट्रॉन आहे कारण ग्रुप 1 आहे. हा झाला आपला लिथियमचा ऍटम. बेरिलियम मी काढलं तर काय होईल, तिथे आणखी एक इलेक्ट्रॉन. तिसऱ्या याच्यामध्ये मी टाकला बोरॉनचा 3रा इलेक्ट्रॉन, मग टाकला कार्बनचा 4था इलेक्ट्रॉन, मग टाकला नायट्रोजनचा पण 5वा इलेक्ट्रॉन, मग ऑक्सिजनचा 6वा इलेक्ट्रॉन आणि मग फ्लोरीनचा 7वा इलेक्ट्रॉन. एकाच शेलमध्ये मी आता इलेक्ट्रॉन वाढवत 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 गेलेले आहे. आता प्रश्न असा आहे की एवढूसा ऍटम आहे, त्या ऍटमचं एवढंच न्यूक्लियस आहे, वरचे इलेक्ट्रॉन मी वाढवले चित्रामध्ये, पण एक गोष्ट मी काढलेली नाहीये, ती आहे न्यूक्लियस मधले प्रोटॉन. मध्ये मी प्रोटॉन भरत चालले आणि वरती मी इलेक्ट्रॉन वाढवत चालले. म्हणजेच काय, चला ह्याला तुम्हाला मी एक सोपं उदाहरण सांगते.
आलू परोठा किंवा पुरणाची पोळी तुम्हाला माहिती असेल. छोटा गोळा घेतला, छोटं पूर्ण भरलं, छोटीशी पोळी लाटली, छोटी पुरणाची पोळी बनली किंवा आलू परोठा बनला. थोडा मोठा गोळा, थोडं पुरण, जास्त भरलेलं, जास्त लाटलेलं, मोठी पोळी झाली. पण आता तुम्ही विचार करा, गोळा मी कॉन्स्टंट ठेवणार आहे, त्याच्यामध्ये सारण मी जास्त 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 भरत जाणार आहे, बरोबर. आणि त्याच्यावरचे इलेक्ट्रॉन म्हणजे त्याला मी मोठं 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 करत जाणार आहे. पोळी मोठी होईल का? लॉजिकली विचार करा. गोळा मी प्रत्येक वेळेला तेवढंच घेतलं, सारख्याच आकाराचे गोळे घेतले, उलट मी पूर्ण जास्त भरत चाललेले प्रत्येक गोळ्यामध्ये. काय होईल सांगा बरं जरा मला. ती पोळी फाटत चालेल मॅम. शाबाश, परफेक्ट. जास्त सारण भरल्यामुळे मी त्याला जास्त लाटू नाही शकत, उलट मला तो गोळा एकदम हलकासा करावा लागेल की ते पुरण बाहेर येणार नाही. म्हणजे मला त्याला छोटं 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 करावं लागेल. पहिल्या पोळीला नॉर्मल कणिक होती, थोडा गोळा होता, मी लाटून तिला मोठं करू शकले. दुसऱ्याच्यामध्ये सारण वाढवलं, त्याचं सारण वाढवलं म्हणजे मला जास्त दाबता येणार नाहीये. तर आधीच्या पोळीपेक्षा पुढची पोळी माझी थोडी छोटी होईल, त्याच्या पुढची आणखी छोटी, त्याच्या पुढची आणखी छोटी. करता करता फ्लोरिंग जेव्हा मी करेन तेव्हा तो ऑलमोस्ट मोदक बनेल चपटा. मी हाताने दाबून दाबून त्याची पोळी बनवेन, जास्त दाबलं तर फुटेल. काय होतंय, साईज तेवढीच आहे, सामान भरतोय आपण, अशा कंडिशन मध्ये ते श्रिंक होत जातं. कारण काय, आपल्या न्यूक्लियसच्या मध्ये आहेत प्रोटॉन, ते आहेत पॉझिटिव्ह, आणि वरती आहेत इलेक्ट्रॉन्स, ते आहेत निगेटिव्ह. हे प्रोटॉन आणि निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये काय होतंय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकमेकांना खेचतात ना जवळ, ते एकमेकांना श्रिंक करत 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 जवळ आणतात. म्हणजे ऍटम जेवढा होता त्यात जेवढं अंतर होतं ते भलं चांगलं होतं पहिल्या वेळी, दुसऱ्याच्यामुळे ते कमी झालं, कारण की प्रोटॉन पण वाढले, इलेक्ट्रॉन पण वाढले, दोन दोनचा चार्ज येते, दोघं एकमेकांना खेचतायत जवळ. केव्हा पण बघा, तुम्ही जितके जास्त अपोजिटली चार्ज पार्टिकल्स एकमेकांच्या जवळ ठेवाल तेवढं त्यांचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलेलं असेल. मग फ्लोरिनच्या केसमध्ये काय होतं, त्याच्या न्यूक्लियसमध्ये 7 प्रोटॉन बसलेले आहेत आणि त्याच्या आजूबाजूला 7 इलेक्ट्रॉन आहेत. 7 आणि 7 +7 -7 अट्रॅक्ट करणार नाही का एकमेकांना. इकडे 1 आणि इकडे 1 होतं, 1 आणि 1 ची पॉवर किती असेल, 7 आणि 7 ची पॉवर किती असेल, बरोबर. सो ते एकमेकांना जास्त खेचतात, एकमेकांना जास्त अट्रॅक्ट करतात आणि ऍटम ऑटोमॅटिक श्रिंक होत जातो. सो अक्रॉस द पिरियड ऍटमची साईज कमी कमी होत जाते. डाऊन द ग्रुप ऍटमिक साईज इन्क्रीजेस, बरोबर. आतापर्यंत आपण कुठल्या कुठल्या गोष्टी बोललो होते बघा. ऍटमची साईज कमी होते म्हणजे काय होतंय, त्याची रेडियस कमी होत जाते. बघा, आता मी तुम्हाला जे काढून दाखवलं वरती ते हेच आहे की नाही, पिरियड वाढला की काय होते, रिंग्स वाढल्या, शेल्स वाढले, म्हणजे काय झालं, तुमचा डाऊन द ग्रुप ऍटमची साईज ही वाढलेली आहे, बरोबर. बघा, हा, आता प्रत्येक शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात त्याच्याकरता एक मस्त फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला, तो आहे 2n² दॅट यू शुड नो. n इज द नंबर ऑफ शेल, KLMNOP अशी त्याची नाव आहे. तर के शेल म्हणजे पहिला शेल, त्याच्यामध्ये 2च इलेक्ट्रॉन. आपण जेव्हा पहिला शेल काढतो की न्यूक्लियसच्या बाजूचा, हा न्यूक्लियस आणि हा पहिला शेल, समजा हे न्यूक्लियस आहे, तर पहिल्याच्या मध्ये आपण नेहमी 2 इलेक्ट्रॉन का काढतो, कारण त्या शेलची कॅपॅसिटीच 2 इलेक्ट्रॉनची, 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन ते बसू शकत नाही, कारण न्यूक्लियसला एकदम चिटकलेलं आहे ना ते, तर 2 हून जास्त इलेक्ट्रॉन ते घेऊ शकत नाही. मग दुसरी शेल काढतो, त्याच्यामध्ये आपण 8च इलेक्ट्रॉन काढतो का, कारण 2n² म्हणजे n ची व्हॅल्यू काय आली 2, तर 2चा स्क्वेअर 4, 4 दुणे 8, असं करून सेकंड शेल मध्ये आले 8. 3 त्रिक 9, 9 दुणे 18, 4 चौक 16, 16 दुणे 32. ही कॅपॅसिटी ठरलेली, प्रत्येक शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन मावतील याची कॅपॅसिटी फिक्स्ड असते, बरोबर. आणि याचीच मदत आपल्याला कुठे मिळते, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याचा व्हॅलेन्सी काढण्यात. आता पिरियॉडिक ट्रेंड जे आपण बोललो ते काय काय होते, व्हॅलेन्सी आपण मगाशी बघितली की व्हॅलेन्सी कशी ठरते, त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरती. 1 2 3 4 3 2 1 0 असे आपण व्हॅलेन्सी बघितलं होतं की नाही, तो मुद्दा आपला ऑलरेडी डिस्कस करून झाला. आता ऍटमिक साईज बद्दल आपण आत्ताच बोललो, अक्रॉस द पिरियड आपली ऍटमिक साईज काय होणार आहे, श्रिंक होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे, बट डाऊन द ग्रुप इट विल बी इन्क्रीजिंग. आता आपण रेडियस कशामध्ये मोजतोय, पिकोमीटर मध्ये मोजतोय. पिकोमीटर म्हणजे काय, 10⁻⁻12 मीटर, एका मीटरचा 10⁻12 भाग, इतका कमी इतका छोटा, कारण ऍटमची रेडियस आहे ना.
तर इतकी कमी कमी असते. आता आपल्याला दिलेली आहे बघा, कशीच्या कशी दिलेली, ऍक्च्युली एका रांगेत द्यायला पाहिजे होती. मग आपल्याला समज असते की ती कशी बदलते. ऑक्सिजन, मग बोरॉन, मग कार्बन, मग नायट्रोजन, बेरिलियम, लिथियम. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन असा क्रम आहे ना तो. आता तुम्हाला बघायचंय की ते कसे वाढतात, कसे कमी होतात, हे वर खाली येतात. क्रमात लावा, मग तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल. ठीक आहे. आता वर्टिकली आणि अक्रॉस द पिरियड आणि अक्रॉस द ग्रुप ते कसे बदलतात त्याची वर उदाहरणं आपल्याला बघितलेली आहेत. मेटलिक, नॉन मेटलिक कॅरेक्टर आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. सगळे मेटल्सच आहेत त्याच्यामध्ये. फक्त पी ब्लॉक मध्ये जे वरती आहेत निळ्या रंगाची पट्टी ते आहेत मेटलॉइड्स, आणि त्याच्या पुढचे आहेत ते सगळे नॉन मेटल्स. सो मेटल्स, मेटलॉइड्स, नॉन मेटल्स असा तो शिफ्ट आहे. फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द पिरियोडिक टेबल वी गो फ्रॉम द मेटलिक प्रॉपर्टीज टू द नॉन मेटलिक प्रॉपर्टीज. आणि डावीकडून उजवीकडे गेलात तर काय होईल, तुम्ही नॉन मेटल्स कडून मेटल्स कडे जाता. बरोबर. आता हे सगळ्याचे सगळं नाही, याच्यात खूप मस्त दिलंय बघा, हे खूप इम्पॉर्टंट सगळं सार आहे याच्यामध्ये, म्हणजे या पिरियोडिक टेबलचे. बघा, तुम्ही इकडून इकडे जाल तेव्हा काय काय होणार आहे, तुमची रेडियस छोटी होत जाईल, डिक्रीज होत जाईल. तुमचं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि मेटलिक कॅरेक्टर पण कमी होत जाईल. मेटलिक कॅरेक्टर तर आपण बघितलं कारण हे नॉन मेटल्स. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे काय असते, इलेक्ट्रॉन देऊन टाकणं, इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हली देणं. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रॉन खेचून घेणं. मग हा जो 7th ग्रुप आहे, 17th ग्रुप जो आहे तो आहे हॅलोजन्सचा ग्रुप. तो सगळ्यात इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे. सगळे इलेक्ट्रॉन खेचून घेणारे लोक आहेत ते. मग हे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहेत ना, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहेत म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय झाली आहे, कमी होत गेली आहे की नाही, आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत गेली आहे. सेमच आहे की नाही. म्हणजेच काय, नॉन मेटलिक कॅरेक्टर वाढत गेले आणि मेटलिक कॅरेक्टर कमी होत गेले. मग इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड द नॉन मेटलिक कॅरेक्टर, मी आता जे बोलले तेच हे आहे. म्हणजे मला सकाळी लवकर उठायला आवडत नाही हे वाक्य म्हणा, किंवा मला सकाळी उशिरा उठायला आवडतं असं म्हणा. वाक्याचा 2 वाक्य आहेत, अर्थ एकच होतो. तेच आहे. आता डाऊन द ग्रुप काय होतं, इन्क्रीजिंग ऍटॉमिक रेडियस आपण बघितलं होतं की शेल वाढत गेले की काय होतं, ऍटमची रेडियस वाढत जाते आणि साईज पण वाढते. डाऊन द ग्रुप काय होतं, हा डाऊन द ग्रुप आपल्या मेटलिक आणि नॉन मेटलिक प्रॉपर्टीज डिस्कस करायचे राहिले. काय होतं, वरती जे मेटल्स आहेत त्याच्यापेक्षा खालचे मेटल्स जे आहेत ते कसे असतात, जास्त मेटलिक असतात. का बरं, मोठे होत जातात, साईजने वाढतात, शेल्स पण वाढलेले आहेत, इलेक्ट्रॉन्स पण वाढलेले आहेत. न्यूक्लियस पासून बाहेरपर्यंतच्या इलेक्ट्रॉनचा जो काही अट्रॅक्शनचा फोर्स आहे तो कमी झाला. का बरं, अंतर वाढलं. अंतर वाढल्यामुळे एकदम बाहेरचे इलेक्ट्रॉन फ्री आहेत, कुठे पण फिरून यायचे. इलेक्ट्रॉन जितके इझिली देतात तितकेच पॉझिटिव्हिटी वाढते आणि तितकीच मेटलिक कॅरेक्टर पण वाढते. म्हणजेच काय, तुम्ही जसं खाली जाल तुमची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढेल आणि तुमचं मेटलिक कॅरेक्टर पण इन्क्रीज होईल. म्हणजेच काय वाढेल, आताच तुम्हाला जे बोलले ते हेच. म्हणजेच काय होईल, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होत जाईल आणि नॉन मेटलिक कॅरेक्टर पण तुमचं कमी होत जाईल. याचा अर्थ काय माहितीये का, या नॉन मेटल्सच्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही खाली 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 याल तेव्हा तुम्हाला त्यांच्या प्रॉपर्टीज मेटल सारख्या दिसायला लागतील. मेटल्स नाही आहेत ते, पण ते हेवी आहेत ना, त्याच्यामुळे बाहेरच्या आउटरमोस्ट शेल मधला जो काही त्यातला डिस्टन्स आहे न्यूक्लियस पासून तो वाढलाय, त्याच्यामुळे इकडचे इलेक्ट्रॉन थोडे फ्री आहेत बाहेर पडायला. वरच्या पेक्षा खालचे जाड आहेत, जड आहेत, त्याच्यामुळे त्यांचे इलेक्ट्रॉन्स फ्री आहेत जाण्यात येतात. म्हणून ह्या प्रॉपर्टीज मधला अंतर आपल्याला कळतं. ठीक आहे. मग आपण अजून एक काय गोष्ट बोललो, ग्रेडेशन इन दी हॅलोजन फॅमिली. बघा, हा मी तुम्हाला म्हटलं की धड्याचं शेवट आहे. हे झालं की आपला धडा संपला. बघा, 17वा जो ग्रुप आहे तो हॅलोजन फॅमिलीचा ग्रुप आहे. ह्याच्यामध्ये काय असतं, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे 4 जे आहेत त्यांना आपण हॅलोजन म्हणतो. त्यातले फ्लोरीन आणि क्लोरीन हे 2 गॅस आहेत, ब्रोमीन हे लिक्विड आहे आणि आयोडीनचे क्रिस्टल्स असतात म्हणजे सॉलिड्स असतात. म्हणजेच काय होतं, फ्लोरीन आणि क्लोरीन गॅस आहेत म्हणजे एकदम हलकेत वजन, डाय ॲटॉमिक आहेत. त्यांचे दोघांचेच एकमेकांबरोबर बॉन्डिंग करून मॉलिक्युल्स बनतात. फ्लोरीन प्लस फ्लोरीन इज F2, Cl प्लस Cl इज Cl2 असं त्यांचे बॉन्डिंग करून त्यांचेच ते मॉलिक्युल्स बनवत राहतात. आता काय होतं, जेव्हा हे असे डाय ॲटॉमिक मॉलिक्युल्स बनवतात
तेव्हा खूप छोटा क्लोरीन हे गॅशियस स्टेटमध्ये असतं, हवेतच असतं. पण जेव्हा ते ब्रोमीन लिक्विड मध्ये येतं म्हणजे काय होतं, थोडंसं वजन वाढलंय, ब्रोमीनचं वजन वाढलेलं आहे, तर तो लिक्विड स्टेटमध्ये आहे. वजन वाढलं म्हणजे ऍटम मोठा आहे, 2 ऍटम मोठे मोठे एकमेकांना चिटकून बसतात म्हणजे काय झालंय, एकमेकांमध्ये अडकलं म्हणजे जास्त वजन एकत्र आहे मॉलिक्युलचं, म्हणून ते काय झालंय, वजन वाढल्यामुळे लिक्विड स्टेटमध्ये आहे. आणि आयोडीनचं वजन त्याच्यापेक्षाही जास्त आहे. दाखवते तुम्हाला, वरती आपण जाऊया मग तुम्हाला समजेल की मी काय म्हणते. While going downwards in any group, the electropositivity of elements goes on increasing, while the electronegativity goes on decreasing. पूर्ण पिरियोडिक टेबल मधला सगळ्यात इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे फ्लोरीन, हॅलोजन ग्रुप मधला सगळ्यात पहिला. इतका डेंजरस आहे तो की तो ज्याच्यावर अटॅक करेल त्याचा इलेक्ट्रॉन घेतल्याशिवाय राहतच नाही. इट इज व्हेरी व्हेरी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि त्याची व्हॅल्यू आहे 4, हायएस्ट ऑफ. वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट आपण जर उलटे गेलो तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ एलिमेंट्स गोज ऑन इन्क्रीजिंग while their electropositivity goes on decreasing. म्हणजे लेफ्ट टू राईट, सॉरी मी उलट दाखवलं, लेफ्ट टू राईट गेलं तर आपली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते आणि वरून खाली गेलं तर ती कमी होत जाते. क्लोरीनपेक्षा क्लोरीनची कमी आहे, क्लोरीनपेक्षा ब्रोमीनची कमी आहे, ब्रोमीनपेक्षा आयोडीनची कमी आहे. खाली खाली गेलं की आपली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होते. पण खालून वर गेलं की ती वाढते, डावीकडून उजवीकडे गेलं तरी पण ती वाढते. Larger the electropositivity or electronegativity of the elements, higher is the reactivity. जितका तो एलिमेंट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असेल तितका तो इलेक्ट्रॉन पटकन देईल, जितका तो इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असेल तितके तो इलेक्ट्रॉन लवकर खेचून घेईल. म्हणजेच काय आहे, ते दोनही कंडिशन मध्ये खूप जास्त रिएक्टिव्ह आहेत ना, त्यांना फक्त रिॲक्टच करायला मुद्दा पाहिजे की ते तयार आहेत. तेवढे तयार असतात कारण त्यांना एकाच इलेक्ट्रॉन देण्याची किंवा घेण्याची गरज असते, म्हणून ते पॉझिटिव्ह किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅटेगरीमध्ये जातात. बरोबर. आता हे तुम्हाला जे मी दाखवणार होते शेवटचं ते होतं हॅलोजन ग्रुपचं ग्रेडेशन. बघा, लेट अस सी दॅट इन दी पिरियोडिक टेबल. आणि मग आपण थांबूया आणि हा धडा आपला संपेल. बघा, फ्लोरीन. आता बघा फ्लोरीनचं काय आहे, फ्लोरीनचं ऍटमिक वेट वर, फ्लोरीनचं वेट आहे 18.9. तर आपण 19 धरू, फ्लोरीनचं वजन आहे 19, क्लोरीनचं वजन आहे 35, ब्रोमीनचं वजन आहे 80 आणि आयोडीनचं वजन आहे 126. मग तुम्ही मला सांगा 126 वजन असलेला जर एखादा ऍटम असेल, ऍटम बोलतोय आपण एक, ह्याला तुम्ही डाय ऍटमिक म्हणजे I2 केलं तर काय होणार आहे, या ऍटमला ह्याच्यासारखा आणखी एक ऍटम येऊन बॉन्ड करणार आहे, तर ह्याचं वजन डबल झालं की नाही. 126 आपण अप्रॉक्सिमेटली धरूया 125. 125 किती होतात, 250 त्याचं वजन होतं जवळपास, त्याच्यापेक्षा जास्तच 252च्या आसपास, त्याचं 253 धरू आपण. एवढं त्या I2 मॉलिक्युलचं वजन आहे, तर हा जाड किंवा जड होणार नाही का, झाला म्हणजे तो सॉलिड स्टेट मध्ये आला. हा फ्लोरीन तर हलकेत त्यामध्ये, म्हणून ते गॅशियस मध्ये आहेत. ब्रोमीन मीडियम मध्ये, म्हणून तो काय आहे, लिक्विड स्टेट. ठीक आहे. त्याला म्हणतात ग्रेडेशन. म्हणजे काय, ग्रेड प्रमाणे बदलत जाणे, हळूहळू होणारा बदल. डाऊन द ग्रुप कसा बदल होत गेलाय, तर त्याची साईज वाढत गेली, त्याची इलेक्ट्रो निगेटिव्हिटी कमी होत गेली, त्याचे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स हळूहळू 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 डिग्रेड होत गेले. बरोबर, कारण की त्याची साईज वाढली. मग आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन थोडे फ्री आहेत बाहेर पडायला, सो ते नॉन मेटलच आहेत पण ते काय आहेत, थोडेसे मोठे आहेत साईजने, ते ग्रेडेशन दाखवतात. दिस वॉज ऑल अबाउट दिस फर्स्ट लेसन अँड वी आर डन विथ दी फर्स्ट टॉपिक. कॉंग्रॅच्युलेशन, आपण वेळेत आपला धडा संपवला आहे, पहिला धडा आपला संपला. Now we are left with only 3 lessons that we will be covering soon. So next time when we will meet, we will start with the very fresh next lesson, that is chemical reactions. पुढचा जो धडा आहे तो पण मस्त धडा आहे, इंटरेस्टिंग धडा आहे. ठीक आहे, भेटूया पुढच्या वेळेला आपण. थँक्यू. लेसनचं नाव आहे केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स. पुढचा धडा वाचून ठेवा, मस्त धडा, इंटरेस्टिंग आहे. पुढच्या वेळेला आपण त्याच्यावर डिस्कशन करू. बाय, थँक्यू.